राम राम मंडळी, तर स्वागत आहे बघा तुमचं आपल्या मुलकाच्या गडी या युट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आपल्या बऱ्याच भावांना कमेंट केली की बघा भाऊ वसमतचा शेळी बाजार दाखवा. तर आपल्या भावांना सांगितलंय आणि तुमच्या भावानं केलं नाही असं कधी होऊ शकत नाही. त्यामुळे मंडळी आज आपण आलेलो आहेत बघा वसमतच्या शेळी बाजारामध्ये. तर या बाजारामध्ये बघा शेळ्याचे भाव काय आहे, त्यांची खरेदी विक्री कशा प्रकारे चालू आहे ते आपण पाहणार आहोत. ते तर पाहणारच आहोत, पण रोखोक या बाजाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर हा जो बाजार आहे ना बघा, तो बाजार परभणी ते वसमत हायवेच्या शेजारी भरतो बघा. आणि या बाजारामध्ये तुम्हाला उस्मानाबादी, गावरान त्यासोबत होंडा जातीच्या शेळ्या जास्त पाहायला भेटतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा. तर आजच्या बाजारामध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग शेळ्या पाहूया. तर मंडळी, सर्वप्रथम बघा आपण बाजारामध्ये एका शेतकऱ्यापाशी आलेलो आहोत बघा. तर राम राम मामा. राम राम. मामा, आज कोणत्या शेळ्या आणल्या? आपल्या साधेच आहेत. हा, गावरान आहेत गावरान का? काय सांगितली शेळीची किंमत? शेळी एका शेळीची 25. शेळीला पुढी घेता का? कोण्या जातीची ही शेळी? कोण्या जातीची? ती गावरान आहे. गावरानच आहे का? आणि पलीकडची? ती बी गावरान. गावरानच आहे. बरं, दाताला कशी येते? हा, दाताला कशी येते? हे 25,000 दिलेली आहे. म्हणजे वय किती त्याचं असं म्हणालो? वय का? हा? वय अंदाजे असं शेळीचं वय किती आहे? वय मला माहित आहे. घेतलेले आहेत तुम्ही? बरं, जाऊ द्या. किती गाभण आहेत कशा? नाही, खाली आहेत. खाली आहेत का? पिली आहेत ना. पिली आहेत का? बरं, हिचे किती पिली आहेत? तिचे 2 आहेत, तिचे 2 आहेत. किती किती महिन्याची? हे असताना 4 महिन्याचे असतात. 3-4 महिन्याचे. बरं, वातावरणात एकदम सूट होणारी चांगली शेळी, दणकट शेळी की? हो. बरं, फायनल कमी जास्त होईल ना शेळीमध्ये? हो, होईल ना. हा, हो. बरं, एकदा सांगा मोबाईल नंबर. 84 59 81 06 28. मंडळी, मामानं आज गावरान शेळ्या आणलेल्या आहेत. जर कोणाला घ्यायचे असतील तर मामाशी संपर्क करा. त्यासोबत मंडळी आपण इथं बघू शकता तुम्ही शेळ्या आहेत, त्यासोबत मेंढ्या पण आहेत. राम राम भाऊ. राम राम. भाऊ, शेळ्या मेंढ्या तुमच्या आहेत? हो. भाऊ, काय सांगितली शेळ्याची किंमत आज? आज 8, 8.5, 9. बरं, कोण्या कोण्या जातीच्या शेळ्या आणल्या भाऊ आज? हे गौरान जातीचे समजा. गावरान जातीच्या. भाऊ, शेळ्या दाखव. भाऊ, शेळ्यामध्ये तुला सांगतो या गाभण आहेत का कशा आहेत? गाभण नाही. गाभण नाहीत का? नाही, गाभण. म्हणजे बकरी पाटी आहेत. आहेत म्हणजे? पाटी आहेत. पाटी आहेत, बकरी आहेत. बरं, एकदा बकऱ्याची किंमत काय सांगितली? 8. बकऱ्याची किंमत 9, 10. हा. पाटीची किंमत 7, 8 पर्यंत पासून आहे. 7-8 पासून आहे म्हणजे. भाऊ, एकदा बकरी दाखव तिकडे. आणि बकऱ्या किती किती वर्षाचे आहेत? हे असं 10 महिन्याचे, 1 वर्षाचे. बरं, 10 महिन्याचे, 11 महिने समजा म्हणजे. बाकी कमी जास्त होईल ना? हो, कमी जास्त. तू व्यापारी आहेत का काय? बेपारी. व्यापारीस. इकडे मेंढ्याची काय सांगितली? हे मेंढ्या 7,500. 7,500 मेंढ्या. हो. बरं, गाभण आहेत का कशा? गाभण नाही, खाली आहे. खाली आहेत म्हणजे? हो, पिले. पिली आहेत का? किती किती महिन्याची? हे 6 महिने. 6 महिन्याची पिली. याची काय सांगितली किंमत? 7,500 कमी जास्त होईल ना? होऊन जाईल. बरं भाऊ, आज जास्त करून गावरानच आणले सर. गावरान. हा, व्यापारीस म्हणला ना. मोबाईल नंबर सांगा. 9112744112. मंडळी, जर कोणाला घ्यायचे असतील तर भाऊशी संपर्क करा. भाऊ दर मंगळवारी येतो ना तू? भाऊशी संपर्क करा. आणखीन बाजारामध्ये बघा चांगल्या प्रकारे गावरांमध्ये, जास्त करून गावरांमध्ये या शेळ्या आलेल्या आहेत. तर चला मग. राम राम भाऊ. भाऊ, आज कोणी जाती शेळी आणली? आपण गावरान जाते. गावरान आणली का? दर मंगळवारी येतात तुम्ही? हो. बरं, काय सांगितली शेळीची किंमत? 15,000. 15,000 सांगितले का? गाभण आहे कशी? नाही, दुधाची. दुधाची? पिलू आहे की नाही? नाही, सडी. सडी आहे. बरं, कमी जास्त होईल? हा, कमी जास्त होईल. बरं, काय मोबाईल नंबर सांगा तुमचा? 9823 हा. 18 83 13. घ्यायचे असेल संपर्क करा. राम राम भाऊ. शेळी आणली तुम्ही आज? हा, जाऊ दे. नाही, जाऊ द्या. जशी आणली तशी आणली. जाऊ द्या. आणखीन एका शेतकऱ्यापाशी आपण विचारणार आहोत. राम राम मामा. राम. मामा, आज किती आणल्या शेळ्या? 4 बके. बकरीच आणली का आज? शेळ्या नाहीत आज? नाही, कोण्या जातीची बकरी आणली आज? गावरान. किती किती वर्षाची आहेत? वर्षाचे. वर्षाची आहेत. काय सांगितली बकरीची किंमत? 10.5. कमी जास्त होईल? बरं, घरचे आहेत का काय? हो. बरं. दर मंगळवारी येता तुम्ही? हो. सांगा बघा, नाव सांगा तुमचं. वसंत. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नाही. हा, नाही. मोबाईल नाही. मग तुमच्या शेतकऱ्यापाशी तुमच्यापाशी घ्यायची असली बकरी, ते कसा संपर्क करतील तुमच्याशी? मोबाईल नसला काय करा? बरं, जाऊ द्या. दर मंगळवारी येता तुम्ही? हो. मंडळी, कधीतरी आपल्या वसमत बाजारला व्हिजिट करा.
मामा दर मंगळवारी येतात. मामाचा का मोबाईल नंबर नाहीये. त्यासोबत मंडळी बघा इकडं एकदम धावणीमध्ये शेळ्या दिसत आहेत. 1-2 मेंढ्या आहेत. भाऊ तुझ्या आहेत काय? हा माझे राम राम भाऊ. भाऊ, आज काय काय आणल्या? कोण्या जातीच्या शेळ्या आणल्या आज? काय गावडाई शेत आहे गावरानी गावरान आहेत का? पाटी आहेत का शेळ्या आहेत? हे पाठी इथं पाटी आहेत का सगळ्या? मेंढ्या किती आहेत? मेंढ्या दोन येतं बरं काय सांगितली भाऊ किंमत याची? मग काय हा मग माल पाहून माल पाहून तरी पण कमी जास्त स्टार्टिंग पासून एंड पर्यंत स्टार्टिंग पासून 7,000 पासून ते 8,000 8,000च्या रेंज मधल्या शेळ्या आहेत. 8,000च्या खाली किती किती महिन्या शेळ्या आहेत भाऊ? शेळ्या काय समजा 7 महिन्याची 8 महिन्याची 7 महिन्याची 7 महिन्याच्या 8 महिन्याच्या कमी जास्त होईल हा, कमी व्यवहारामध्ये. जास्त. दर मंगळवारी येतो तू? दर मंगळवारी. बरं सांग मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 99 61 41 94 आयडी काय त्याची? आयडी माझं मुलखाचा गडी या नावानं युट्यूबला पेज आहे. सबस्क्राईब करा. आयडी नाही इन्स्टा आयडी आहे ब्लॉगर शिवम नाना. इन्स्टा आयडी माझी. शेतकऱ्यांच्या पण चांगल्या प्रकारे शेळ्या वगैरे आलेल्या आहेत. राम राम मामा. राम राम. मामा आज काय आणल्या तुम्ही शेळ्या? शेळ्या 2 पिली आणली बाबा. शेळी आणल्यात का? पाटी आणल्यात काय? पाठ बकरी बरं हे बकरं आहे का? हो. किती वर्षाचं आहे बकरं? किती महिन्याचं आहे? 3 महिन्याची 3 महिन्याचं आहे. आणि पाट किती महिन्याची? 4 महिन्याची 4 महिन्याची का? काय सांगितली किंमत? त्याचे 7,000. 7,000 सांगितली का? हो. कमी जास्त होईल? कमी जास्त होईल 5-5.5 ला देऊ कमी जास्त. बरं घरचेच आहेत म्हणा की तुमच्या? हा कसं काय काढले बी काय? काम लागते आता सोयाबीन त्याला फवारायला यायला त्याला पैसे. बरोबर. चला मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9850 हा 56 हा 9850 9850 54 90 25. मामानं मोबाईल नंबर सांगितलेला आहे. त्यासोबत आणखीन इकडे शेतकऱ्याच्याच आहेत वाटते. राम राम मामा. राम राम. मामा शेतकरी आहेत का व्यापारी तुम्ही? शेतकरी शेतकरी आहेत का? आज पाटी चालल्या वाटायली. 3 पाटी 3 बकरी. 3 पाटी 3 बकरी. हा. बरं काय सांगितली पाटीची किंमत आणि बकऱ्याची किंमत? एका खाली 7.5 न देऊन टाकायचं 7,500. 7,500 न एक हा बरं वया किती महिन्याचे? ते 5-6 महिन्याचे. 5-6 महिन्याचे म्हणा की. बरं दर मंगळवारी येता तुम्ही? हो एखाद्या वार येतो एखाद्या बरं सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा. 86 68 20 21 37. मामानं आज पाठी आणल्यात. 3 पाठी 3 बकरी आणलेली आहेत. त्यासोबत इकडे आणखीन एक काका दिसले आहेत आपल्याला. राम राम काका. राम 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 काका काय आणल्या आज शेळ्या? आज बकरी आणली किती आणली? 4-5 आणली की 5 पाटी? पाठी 1 पाठ आहे 2 पाठी आहेत. बरं कोण्या जातीच्या आहेत? आम्ही धनगर नाही हो तुमची जात म्हणणं मी याची जातीच्या ही आपली गावरानी आहेत. गावरान आहेत सगळे. इथं आपण सगळे संभाव आहेत. जात वगैरे काही नाही त्याच्याला. हा तर कमी जास्त होईल किंमत? किती सांगितली किंमत? सांगा 8,000 हा 8,000 8,000 सांगायले. कमी जास्त होईल? होईल. सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर काय तुम्हाला घ्यावा लागतो हा? काय ध्यानात नाही. बरं राहू द्या. दर मंगळवारी येता ना तुम्ही? हो. मंडळी या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून डबल एकदा सांगतो गावरान शेळ्या जास्त भेटतील बघा. पब्लिक बघू शकता तुम्ही किती जमलेली बाजारामध्ये. बऱ्यापैकी आता गर्दी व्हायला लागली. बाजार भराय चालू झालेला आहे. राम राम भाऊ. राम राम. भाऊ आज काय आणली? बकरी आणली काय? बकरा आणले किती आणली? एकच आणले. एकच आणलं का? भाऊ बकरा दाखव एकदा. भाऊ दाताला कसं आहे? दाता अजून केलं नाही. केलं ना आदत आहे म्हण की. बरं किती वर्षाचं आहे? हे 6 महिन्याचं असेल. 6 महिन्याचं आहे. बरं काय सांगितली किंमत भावाची? त्याची किंमत 17,000. 17,000 का? गावरान जातीचे? गावरा. बरं कमी जास्त होईल? कमी जास्त हो. बरं घ्यायला गेल्यानं कमी जास्त करू आपण. दर मंगळवारी येतो काय? हा मोबाईल नंबर सांग तुझा. 96 हा 37 90 49 50. भाऊ ना मोबाईल नंबर सांगितला. त्यासोबत इथे एक भाऊ आणखीन आपल्याला भेटलेला आहे. राम राम भाऊ. राम राम. भाऊ आज काय आणलं शेळ्या? बकरा एकच बकरा आणलं? हो. बरं काय सांगितली बा बकरीची किंमत? 18,000. गावरानमध्ये दिसायले बकरं. हो गावरानी 18,000. किती महिन्याचं आहे? 1 वर्षाचं. 1 वर्षाचं आहे का? बरं बरं कमी जास्त होईल व्यवहारामध्ये? होईल ना. बरं दर मंगळवारी तू हो दर सांग मोबाईल नंबर सांग. 85 52 92 52 64. प्रॉपर ओसमाचाच आहे ना तू? नाही जेवढा बाजार. जवळा बाजारचा आहे? बरं मुलकाच्या गडी या नावाने चॅनल आहे आपलं. सबस्क्राईब कर. जवळ्याला येतो मी रविवारी. राम राम मामा. राम राम राम. मामा आज किती शेळ्या आणल्या? या 2 आहेत. 2 आणल्या का? गावरानमध्ये का? हे उस्मानाबाद हे ही उस्मानाबादी आणि ही हो ही भंडी आहे. मंडी आहे का? बरं काय सांगितली किंमत? ते 35 म्हणलो 30 ला सोडल्या. 30 ला सोडल्या का? 25 ला मागाय. दाताला कशी आहे? 4 दात आहे. 4 आहेत. बरं गाभण आहेत का कशा? ही याला झाली याला जाईल 15 दिवसात येते. हिला 1.5 महिना बाकी. 1.5 महिना बाकी. हो व्यवहार झाला फायनल? नाही झाला. नाही झाला नाही चालू आहे. 25 ला मागाय. बरं तुम्ही दर मंगळवारी येता का? हो. मोबाईल नंबर सांगा. 96 73 06 95 60. मामा दर मंगळवारी येतात. मामाशी संपर्क करा. मामा आज या 2 शेळ्याचा सौदा चालू आहे.
बाकी आणखीन इकडे या दोन शेळ्या आहेत. राम राम मामा. राम राम. मामा आज किती शेळ्या आणल्या? दोन आणले का? या दोन आणल्या गावरांमध्ये. 28 गावरांमध्ये 28 सोडे. 28 सोडल्या का? दोन्ही पण का? दोन्ही 28 द्यायचे. म्हणजे एक 28 ला का दोन? नाही दोन्ही 28 ला. दोन्ही 28 ला द्यायच्या. दोन्ही 28 गाभण आहेत का कशा? गाभण आहेत, गाभण. किती महिन्याच्या गाभण आहे? आता महिन्यामध्ये येतात दोन्ही बी. महिन्यामध्ये दोन्ही येतात. हो. बरं. पिले किती देतात? दोन पिले देतात. दोन पिले देतात. हो. बरं. त्यासोबत इकडे ह्या कोणाच्या आहेत? त्या बी आपल्याच येतात. घ्या. हिला एक बकरं एक खाली आहे. खाली आहे का? याची काय सांगितली किंमत? गावरान हिची मध्ये 22.5. हिची 15.5. हा गावरान मध्ये दोन्ही. गावरांमध्ये. बरं. पिले किती देतात? दोन देतात का? हिला एक ही आता ही आता गाभा गेल्यावर आता देईल दोन पुढे मोरी. बरं बरं. मोबाईल नंबर सांगा तुमचा. मोबाईल नंबर नाही आपल्याकडे. मोबाईल नंबर नाही. नाही मोबाईल नंबर नाही. मोबाईल नंबर तुमचा सांगा थोडंसं. हा तुमचा सांगा नंबर. दर मंगळवारी येतात समजा. मंगळवारी. बरं. मामा अशी मोबाईल नंबर सांगत आहेत मामा. मोबाईल जवळ नाही वाटायले मामा जवळ. त्यासोबत तिथे या दोन शेळ्या दिसल्या आहेत. राम राम मामा. राम राम. मामा, शेळ्या तुमच्या आहेत का? हो आमच्या मामा, ही शेळी दोन्ही तुमची बी आहे? त्यांच्याच येतात. याच्याच आहेत का? बरं मामा. यायची एक आमची. आम्ही कातनेश्वर. कातनेश्वरचे आहेत का? काय सांगितली शेळ्याची किंमत? आमच्या यायची सांगायची 18,000. गावरांमध्ये 18,000. 18,000. किती वेळ आहे तिचं? दोनदा तीनदा येईल. दोनदा तीनदा येईल का? बरं. किती पिल्ले देते? दोन पिल्ले देते. आता गाभण आहे? हा आता गाबने या बार नाही किती ते माहित नाही. कवा येते? आता हिला 2-2.5 महिने बाकी आहेत. 2-2.5 महिने बाकी आहेत. हिचं? 25.5 म्हणायचे. हा 23.5 ला द्यायचे. साडे दिली का? का द्यायची? द्यायची का? बरं. गाभण आहे कशी? बरं. पहिल्या येताना किती पिल्ले दिली? दोन दिले. पाठ बकरं. पाठ बकर. बरं बरं. मोबाईल नंबर सांगायला. 99 21 59 64 96. तर मंडळी आणखीन एकदा शेळ्यामध्ये कोणत्या? 14.5 ला. 14.5 मार्केट जरा गरम आहे मामा. 14.5 म्हणजे कसं होईल मग? त्यासोबत मंडळी आणखीन बाजारामध्ये बघा आणखी एक शेळी दिसली. राम राम मामा. मामा आज एक शेळी आणली. किती आणल्या? एक आणली मामा. कोण्या जातीची आणली? गावरान आणली का? इलेली का कशी? गाभण आहे? सडी म्हणा की. बरं. पहिल्या किती पिले दिले तिने? 3 दिले ते. पिले कुठे? पिले ऐकली का? अरे शेळी काय आणली म्हणा की समजा. बरं. काय सांगितली शेळीची किंमत? 20,000. हा 20,000. कमी जास्त होईल? दर मंगळवारी येतात तुम्ही? सांगा मोबाईल नंबर सांगा. नाही का? राम राम मामा. राम राम राम. मामा आज किती शेळ्या आणल्या? 2 आणल्या. 2 आणल्या का? हो. काय सांगितली शेळ्याची किंमत? 50,000. दोन्हीची? कोणत्या? काटेवाड उस्मानाबाद. ही काटेवाडी म्हणा की समजा. दाखव भाऊ काटेवाडी शेळी दाखव जरा. ही काटेवाडी ही उस्मानाबादी. एकदम टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो. त्यासोबतच मामा गाभण आहेत की कशा? 3-3 महिन्याचा गाबणे येतात. तिन्ही 2-3 3-3 महिन्याच्या. 3 महिन्याच्या गाभण आहेत. बरं. मामा सांगत आहेत किंमत बघा 50,000. कमी जास्त होईल? होईल. बरं. मोबाईल नंबर सांगा. 73 50 85 35 42. राम राम मामा. राम 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 राम. मामा आज किती शेळ्या आणल्या तुम्ही? आज आणले होतो बा 7 7 शेळ्या आणल्या. कोणत्या? 7 दाखवा की डबा घ्या की. ते इकले हो. विकल्या का 7? बरं. आता किती राहिल्यात? 2 राहिले. बरं. काय सांगितली याची किंमत? तिचे 11,000 सांगले. कोणत्या जातीमध्ये शेळी काही? हो. का गावरांमध्ये? गावरांमध्ये आणि याचे 13 गेलं ते. गेलं का? हे बकरं आहे म्हणा की समजा. हो हे बकरे बरं. कमी जास्त होईल व्यवहारामध्ये? होईल ना. किती महिन्याचं बकरं आहे? शे 8 महिन्याची. आणि ती शेळी एकदा ठीक आपण शेळी आहे. गाभण शेळी किती महिन्याची गाभण आहे? किती महिन्याची गाभण आहे? आता इतकी हो. किती का? किती दिवसात? महिना लागते. बरं. महिना लागते का? मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाठ नाही का? बरं. दर मंगळवारी येतात ना तुम्ही? बरं. त्यासोबत मंडळी आणखीन बाजारामध्ये बघा आणखी इथं शेळ्या दिसत आहेत. हो या शेळ्या कोणाच्या आहेत? हा? राम राम. राम राम. हो आज किती शेळ्या आणल्या? आम्ही 4 आणले. या 4 आणल्या. ती पण शेळीच आहे का? बघ मेंढी आहे तेच म्हणतो. 1 2 3 दिसत आहेत मला म्हणून 3 शेळ्या आणि 1 मेंढी आणली. भाऊ पाठी इथं काय शेळी आहे. हा सगळ्या सगळ्या शेळ्या आहेत. किती महिन्याच्या? अहो सांगा काय व्हायला? 18,000. परिवारात कमी जास्त होईल समजा. सगळ्या गावरांमध्ये येत समजा. मोबाईल नंबर सांगा कोणाच्या? 84 59 83 06. मंडळी भाऊन मोबाईल नंबर सांगितलेला आहे. काय चालेल मामा? काय नाही मामा. आज किती आणले पिले? आम्ही आणले 25. आज सगळे 25 आणले. काही गाडीमध्ये आहेत म्हणा की? गाडीमध्ये. बरं. काय सांगितली पिल्याची किंमत? याची 11.5 काही 12 काही जास्त पाटी आणल्यात का गावरांमध्ये का? बकरे आहेत पाठी मिक्स आहे. तसं म्हणणं हो.
मी म्हणतोय गावरांमध्ये पाटी आणल्या, सगळे गावरांमध्ये चालले गावरान आहेत गावरान. सगळेच का? बरं पाटीची काय सांगितली किंमत स्टार्टिंग पासून एंड पर्यंत? यायची 12.5 सांगली होती, आम्ही आता 10.5 सुटली ती. सुटलेत म्हणा की 10.5 सुटलेत. हो. बरं आज बाकीच्या सगळ्या व्यवहार होईल म्हणा समजा. हो बरं आज मार्केट कसं आहे? मार्केट चांगलं आहे चांगलं. रोजच्या पेक्षा मार्केट चांगलं आहे हो. कारण आजचा माझा पहिला दिवस आहे मार्केटमध्ये येण्याचा, म्हणून मार्केट आजचं कसं आहे. बरं चांगलं. दर मंगळवारी येता तुम्ही? हो जास्त करून गावरांमध्ये शेळ्या आणता? हो गावरान. सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा. 91 30 हा 25 31 38. घ्यायचा असतील तर संपर्क करा. शेतकरी आहेत ना तुम्ही? हो हो. बर हॅलो. मंडळी आपण आणखीन एका भावापाशी आलो. रामराम भाऊ. बोला की भाऊ आज काय शेळ्या आणल्या? किती आणल्या शेळ्या? 15-16 आणले होते. 15-16 आणल्या का? गावरांमध्ये आणल्या का हो सगळ्या? गावरानमध्ये. बरं काय सांगितली हो शेळ्याची किंमत एकदा? दाखव याची? हा? 34,000 या दोन्हीची 34,000. हा गावरांमध्ये शेळ्या आहेत? पिले आहेत पिले. पिली आहेत का? बकरे आहेत. बकरी आहेत का? हो. किती महिन्याची? हे 9 महिन्याचे आहेत. 9 महिन्याची. बाकी दुसऱ्या तुझ्या नाहीत का? दोनच नाही, आहेत नाही, हे सगळे. या दोन आहेत तुझ्या? कमी जास्त होईल किंमत? हो होते ना. दर मंगळवारी येतो काय तू? हो दर मंगळवारी. बरं नाव सांग तुझं मोबाईल. इरफान कुरेशी 92 84 48 90 34. त्यासोबत मंडळी भाऊनं मोबाईल नंबर सांगितलेला आहे. आणखीन ते या पाटी दिसत आहेत बघा. राम राम बाबा. पाटी तुमच्या आहेत का? कोणाच्या आहेत? या पाटी कोणाच्या आहेत? तुमच्याच आहेत का? सांगा ना तुमच्या आहेत. मी म्हणाले तुम्हाला बरं या पाटीची काय सांगितली? या बकऱ्याचे 6,000. बकरे आहेत. किती आहेत बकरे? 5 आहेत आणि 3-4 पाटी आहेत. 3-4 पाटी आहेत समजा. किती सांगितली याची किंमत? गावरांमध्ये आहेत या 80,000 रुपये. सगळ्याचे? या सटाचे आहेत का? हा सगळं सगळं. मंडळी बघा या सगळ्या सटाचे भाव 80,000 रुपये सांगत आहे. कमी जास्त होईल समजा हो व्यवहारामध्ये. बरं त्यासोबत भाऊनं मोबाईल नंबर ऑलरेडी सांगितलेला आहे. रामराम भाऊ. राम राम. बोला. भाऊ आज काय किती कोण्या जातीच्या शेळ्या आणल्या? आपल्या गावरान जातीची शेळ्या सगळ्या किती आणल्या? 20 आणले. 20 आणल्या? सगळ्या पाटीच आहेत काय? नाही बकरी आहे. बकरे किती आहेत? बकरी सगळे 16 आहे. सगळे 16 बकरेच आहेत का सगळे? बरं काय सांगितली बकऱ्याची किंमत? आता म्हणलं तसं आहे सर, नगापूर म्हणे. तरी पण एक स्टार्टिंग पासून एंड पर्यंत? तरी 8 पासून 12 पर्यंत. 8 पासून 12 पर्यंत आहेत समजा. हो. बरं सगळे गावरांमध्ये आहेत बकरे? गावरान. किती किती महिन्याचे? हे 8 8 9 9 10 10 महिन्याची. 8 8 10 महिन्याचे. तुम्ही दर मंगळवारी येता? हो बरं व्यापारी आहेत? हो. बरं सांगा मोबाईल नंबर सांगा. 88 056 हा. 83 994. घ्यायचे असतील तर संपर्क करा. तर मंडळी आजचा शेळी बाजार वसमतचा मंगळवारचा आपण पूर्णपणे दाखवलेला आहे बघा. बाकी तुम्हाला आजच्या शेळ्या बाजार कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाकी पुढचा बाजार कोणता दाखवायचा ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.